दिंडोरी लोकसभेचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी यंदा भाजपने नाकारली आहे। मोदी लाट नसताना सलग 3 वेळा खासदार झालेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांना मतदारसंघात अनुकूल वातावरण नसल्याचं सर्व्हेमधून सांगण्यात आलं। मात्र यावर खासदारांनी विश्वास न ठेवता थेट पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर आगपाखड केली। त्यामुळे भाजपमधील वाद आता आणखीनच चव्हाट्यावर आलाय। आपल्याला उमेदवारी नाकारल्याने कालपर्यंत भाजपवर तोंडसुख घेऊन टीका करणाऱ्या भारती पवार यांना भाजप पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे। या सर्वांना नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हेच कारणीभूत असल्याचं खासदार चव्हाण यांनी सांगितलंय। खासदार चव्हाण यांनी सांगत, मी आरोग्य शिबिराला पैसे दिले नाही म्हणून माझी उमेदवारी कापल्याचं चव्हाण यांनी कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केलंय। गिरीश महाजन हे संकटमोचक नसून मुख्यमंत्री फडणवीस यांना संकटात आणणारे आहे, असंही चव्हाण यांनी सांगितल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। उत्तर महाराष्ट्रातच मी उदाहरण दिलं, मी माझं एकट्यापुरतं का हरिश्चंद्र चव्हाणला टाळलं म्हणून हे सगळे नालायक असं मी म्हणणार नाही। आता समजा नगरमध्ये आयराम गैरामचा उद्योग चालू आहे, हे काय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी संख्या वाढवणार आहेत का? तर हे मोदी साहेबांना पंतप्रधान होण्यासाठी संख्या कमी करतायत, हे संख्या कमी करतायत, निश्चितपणे संख्या कमी होणार आहे। तिथं उद्रेक इथं उद्रेक, हा सगळीकडे जो उद्रेक आहे, तुम्ही कशी का त्यांना पंतप्रधानपदी करा? हे जे बांडगुळ आहेत काही ह्या लोकांना आवरलं पाहिजे नाही। पण नाशिक जिल्हा म्हणजे आता तर काय झालं, मी जे बोललो की जे संकटमोचक म्हणून महाराष्ट्रात मिरवत आहेत सध्या, संकटमोचक युती पण मिस केली म्हणजे असं जाहीर बोलतायत बरं का, ते भविष्य काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांचे संकट होऊ नये ही मला भीती आहे बरं का। म्हणून मुख्यमंत्री महोदयांबद्दल प्रचंड आदर असून सुद्धा त्यांनी जपून राहावं, वागावं, त्यांच्यापासून सावध राहावं असं हरिश्चंद्र चव्हाण कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणे काम करणारा याला वाटतं। याशिवाय या कार्यकर्ता मेळाव्याला आमदार जीवा पांडू गावित यांचे चिरंजीव इंद्रजित गावित हेही उपस्थित राहिल्यानं अनेक चर्चांना उधाण आलंय। या मेळाव्यात इंद्रजित गावित यांनीही नेमक्या शब्दात भाषण करून सभेच्या ठिकाणाहून काढता पाय घेतला। साहेबांना आम्ही मदत करायची का साहेबांनी आम्हाला मदत करायची, त्या ठिकाणी साहेब आणि आमदार साहेब हे ठरवून निर्णय घेतील। त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेऊ शकत नाही, पण ह्या ठिकाणी नक्कीच असं होऊ शकतंय की जरी आम्हाला पण त्या ठिकाणी टाळलंय, साहेबांचं महाआघाडी तर्फे शेवटपर्यंत नाव होतं, पण भुजबळ साहेब यांना गावित साहेब नको होते। गावित साहेब जर खासदार झाले तर इथं मग आम्हाला पण कोणी जुमानणार नाही, सगळा जो समाज आहे तो त्यांच्या मागे राहील। जसं खासदार साहेबांच्या बाबतीत त्या गिरीश महाजनची भीती होती की अजून खासदार साहेब निवडून आले की या ठिकाणी खासदार साहेब म्हणजे बीजेपी असं नाशिकचं समीकरण होऊन जाईल, म्हणून ते त्यांना टाळायचं होतं। म्हणून साहेबांना पण या ठिकाणी तिकीट दिले नाही आणि गावित साहेबांना पण महाआघाडीकडून तिकीट दिले नाही। मग पडली तरी चालेल, पण कम्युनिस्टांना या ठिकाणी मोठा करायचं नाही अशी जी काही म्हणजे त्यांची भूमिका होती, त्याच पद्धतीने खासदार साहेबांच्या बाबतीत पण भूमिका झालेली आहे। ह्या ठिकाणी नक्कीच सांगू इच्छितोय की जसं सटाण्यावाल्यांनी या ठिकाणी सांगितलं की ह्या ठिकाणी जर आदिवासी पट्ट्यांमध्ये जर विचार केला, कळवण झाला असेल, तिथला उमेदवार असेल, तरी दिंडोरी असेल, पेठ असेल, सुरगाणा, थोडाफार वरचा आदिवासी पट्टा असेल, गावित साहेब आणि चव्हाण साहेब जर एकत्र झाले तर ह्या 4-5 तालुक्यामध्ये 95% मतं ते ठरवतील त्या उमेदवारांना या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तो उमेदवार या ठिकाणी विजयी नक्कीच होईल। तो अपक्ष राहू नये तर कोणत्या लहान मोठ्या पक्षाकडून राहोत, पण दोन्ही माणसं जर एकत्र झाली तर या ठिकाणी नक्कीच तिसरा माणूस आपण जो ठरवू तो या ठिकाणी निवडून येईल। तुम्ही खासदार साहेब आणि आमदार साहेबांनी तुम्ही ठरवायचं आहे, तुम्ही ठरवा, मग आम्ही आहोतच प्रचाराला। एकूणच खासदार यांच्या मेळाव्यात 2 दिवसांनी निर्णय होणार असला तरी ज्या पक्षाच्या विरोधात गेली 40 वर्षे राजकारण केलं त्या माकप बरोबर जाणार हा प्रश्न गुलदस्त्यात चव्हाण यांनी ठेवलाय। माकपच्या वतीने विशेषतः खरं म्हणजे आमदार जीवा पांडू गावित त्यांचे चिरंजीव उपसभापती आहेत, त्यांचा मला सकाळी निरोप आला की समर्थकांचा मेळावा आहे, आम्हाला आमची भूमिका पण मांडायची आहे, म्हणजे वेलकम। आणि तसं ह्या सुरगाण्याच्या आणि नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातनं ऐतिहासिक क्षण होता तो, ऐतिहासिक म्हणजे हां म्हणजे आम्ही लोक मोठी संख्या इकडचे तिकडे जात, तिकडचे इकडे एकमेकाच्या घरी पाणी न पिणारे लोक आहेत आणि हा आज लोकांना सगळ्यांना वाटायला लागले
शेवटी आम्ही पण माणसंच आहोत, तर त्याची पण कार्यकर्ते माणसंच आहेत. हा का यांना थांबवण्यात आलं? जो रोष आहे लोकांचा, सगळ्यांचं समाधान परमेश्वरी करू शकत नाही. मी तर एक माणूस आहे, मग मी माणूस आहे तर प्रश्न असा आहे, काहीतरी कारण असतं. असं मी कधीच बोलत नाही, पण मला संताप आला म्हणून मी बोलावं लागलं. प्रश्न काहीतरी कारण दाखवायला पाहिजे होतं ना, की तुम्ही मतदारसंघामध्ये तुमचं चारित्र्य बरोबर नाही, तुम्ही भ्रष्टाचार केला, तुम्ही लोकांशी चांगलं वागलं नाही, लोकांना खाली खाली पाहावं लागलं, लोकांना अपमानित केलं तुम्ही. 24 तास मोबाईल चालू ठेवणारा हरिश्चंद्र चव्हाण, 24 तास, किती वाजता कोणीही फोन केला, कोणीही किती वाजता देशातल्या माणसांनी, तर मी स्वतः अटेंड करत असतो. आणि मग असं असताना नाकारल्याचं दुःख आहे लोकांना. म्हणजे मला म्हणजे व्यक्तिशः आहेच, पण माझ्याबरोबर काम करणार ज्यांच्या भरोश्यावर मी इतकं वर्ष काम केलं. 78ला मी माझ्या गावचा सरपंच झालो. 78 पासून नाबाद मी आतापर्यंत राजकारण करतोय. मी कुठलीही गोष्ट कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय कुठलीही गोष्ट मी एकटा कधी निर्णय घेतला नाही. मी कधी बॉसिझम केलं नाही, हे असं करा ते तसं करा. कार्यकर्त्यांना विचारणार, माझ्या गावातले, माझ्या तालुक्यातले, माझ्या भागातले, माझ्या मतदारसंघातले, मग मी निर्णय घेत असतो. आणि म्हणून आज खरं म्हणजे प्रचंड लोकांचा प्रतिसाद होता. तरी होळी संपल्यानंतर आमची माणसं सगळी देशी भागावर कामासाठी निघून जातात. नाहीतर आपल्याला तर पोलीसपर्यंत ग्राउंडसुद्धा अपुरं पडलं. एकूणच जर चव्हाण हे माकपा बरोबर गेल्यास भाजपच्या भारती पवार यांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.